नमस्कार मित्रांनो, मी नरेश मोरे, रुग्णसेवक, मुंबई, महाराष्ट्र राज्य. आज आमचे मित्र, माझ्या बाबांचे मित्र जगदीश शेट्टी सर म्हणून, त्यांनी मला अक्षित पुजारी यांचं एक मदत करण्यास सांगितली होती आणि त्यांच्या वडिलांना बायपासचं ऑपरेशन निघालं होतं आणि विचार बरेच 3-4 दिवस इकडे तिकडे फिरत होता. पण त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर आम्ही त्यांना व्यवस्थित ठिकाणी ॲडमिट करून व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. आज त्यांच्या बाबाचा बायपास ऑपरेशन संपूर्ण व्यवस्थित झालं आणि ते फॅमिली पूर्ण खुश आहे. आज थोडे रुग्णाचे अनुभव त्यांचा मुलगा आहे, अक्षित सांगेल तुम्हाला. नमस्कार, माझं नाव अक्षित पुजारी आहे. मी राहायला ठाणेमध्येच आहे. आमच्या वेळेस काय झालेलं की मला डॅडला चेस्ट पेन सुरू झालेलं आणि ते म्हणजे मी तेव्हा कळत नाही ना काय करायचं. तो मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पण ते चेकअप वगैरे केले, ते खूपच स्ट्रेच करत होते आणि त्याचं तिकडचं स्टाफ वगैरे मला काय सपोर्ट वगैरे काय करत नव्हते. ते सिनियर्सवरून पण काय सपोर्ट पण काय सांगत नव्हते, मला जायला लागेल असं होतं. मग ते तुम्हाला बाहेर किती खर्च सांगितलेला आणि तुमचा किती खर्च? मला ते बाहेर बोलले की म्हणजे ते टेस्ट वगैरे केले, ते बोलले बायपास करायला लागेल. ते बोलले बायपाससाठी 4-4.5 लाख तुम्ही रेडी ठेवा, ते आम्ही करू आणि ताबडतोब करू असं बोलले. पण माझं कंडिशन नाही तर मी काय करू कळलं नाही. माझ्या सरांना फोन केला, जगदीश सरांना, CA जगदीश शेट्टी सर. त्यांनी मग मला नरेश दादांचा नंबर दिला. ते मला त्यांनी बोलले की एक काम कर, माझा ओळखीचा आहे, सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे, तिकडे जा आणि तुला काय पाहिजे ते सगळं सपोर्ट मी देणार तुला. तो मी ताबडतोब तिकडून डिस्चार्ज घेऊन इकडे आलो आणि इकडे आलं की पहिल्या दिवसापासून ते माझं सगळं डॉक्युमेंटेशन झालं. ते डॉक्युमेंटेशन माझं 12:30 वाजता रात्री झालं. ते साईट वगैरे काय चालत नव्हतं. ते दादांनी मला पूर्ण सपोर्ट करून ते काय लवकरच लवकर होईल ते लवकर करून मला रात्री 12:30 वाजता ते बोलते घाबरू नको, तुझा काय असेल ते मी सपोर्ट करून बघतो. ते फोन वगैरे करून मग मला 12:30 वाजता ते रिपोर्ट पाठवलं. ते माझं ॲडमिशनचं सकाळी लवकरच लवकर ॲडमिशन पण झालं आणि त्यांचं प्रोसिजर वगैरे जे असते. बाबांची तब्येत कशी आहे? आज एकदम फर्स्ट क्लास आहे. त्यांचं रिकव्हरी पण खूप फास्ट होत आहे. कारण माझा डॉक्टरांची मतलब टॉपपासून खालचं, डॉक्टरपासून ते नर्स झाले, ते मामा वगैरे, ते जे सपोर्ट स्टाफ आहे त्यांचं पूर्ण सपोर्ट आहे. पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे की काय होतं आहे, काय करतात ते, आता कुठं घेऊन जाणार आहे, ते सगळं मला सांगतात आहे. माझा इकडचा एक्सपिरियन्स सगळं मला बेस्ट आहे. मी म्हणजे नंतर मला ते आता तर बायपास बोललं आहे, पण काही सगळं फॅसिलिटीज आहे ना इकडे. पण ते काय पण असू दे, ते मी स्वतःच इकडेच आहे ना. मला पण जास्त दूर नाही, बट आहे थोडं दूर, बट माझा एक्सपिरियन्स इकडचं खूप छान आहे. नरेशदाने खूप सपोर्ट केला मला. पण मला काय प्रॉब्लेम आज आतापर्यंत तर काय प्रॉब्लेम नाही ना पेमेंटचा. आज आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व आमचे गुरुवर्य मंगेश चिवटे सर, रामराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी जे काम करतो महाराष्ट्रावर. आज हा मुलगा खूप घाबरलेला होता. आज खरंच त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना, मंगेश चिवटे सरांना, रामराव सरांना आणि मला स्वतःला त्यांनी मनापासून दुवा दिल्या. त्यात आमचे देवदूत सर्वात मोठे म्हणजे अमोल गिरे सर, त्यांचा 24 तास आम्हाला सपोर्ट आहे. त्याचप्रमाणे धैर्यशील माने सर, शर्मिला मॅडम, पालवे सर, गार्गी मॅडम, हॉस्पिटलचं इव्हन स्टाफ पूर्ण आपलं एनी टाईम कधी रात्री अपरात्री फोन केला तर आपल्याकडे त्यांना सपोर्ट भरपूर मिळतो. म्हणून आज यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून आभार मानतो. साहेब, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहात. आमच्यासाठी तुम्ही आज पण मुख्यमंत्री आहात, पुढे असणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.